नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनो. आजचा हा व्हिडिओ आपल्या या सर्व माता भगिनींसाठी आहे. गेल्या महिनाभरामध्ये आपण बघतो आहोत की या महाराष्ट्रामध्ये आपल्या अनेक माता भगिनींना हुंड्या संदर्भात असेल, कौटुंबिक छळा संदर्भात असेल, अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलेलं आहे. मग ही जी नेमकं हुंडा नावाची गोष्ट आहे किंवा कौटुंबिक छळ नावाची गोष्ट आहे, ही गोष्ट या महिला का बरं सहन करतात? तर या पाठीमागचं जर उत्तर आपण बघितलं तर यांना यांच्या हक्काबद्दल माहिती नाहीये. आपल्याला जर वारंवार कोणी टोमणे मारत असेल, आपल्यावर जर कोणी हात उचलत असेल, तर यांना कायद्यानुसार काय शिक्षा आहे ही जर गोष्टी या आपल्या माता भगिनींना माहित असती तर कदाचित आपल्या या वैष्णवीताईंचा प्राण वाचला असता. पण हे काही हरकत नाही. यापुढे आपल्या एकाही माता भगिनीने आपला अशा प्रकारे जीव देऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत आहे. जर तुम्हाला कोणी हुंड्याच्या संदर्भात मागणी करत असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणताही पुरुष तुम्हाला त्रास देत असेल तर तुमच्यासाठी कायद्यामध्ये काय गोष्ट सांगितलेली आहे आणि समोरच्या व्यक्तीला काय शिक्षा सांगितलेली आहे या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यासाठी आजचं हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत. तर तुमच्या सर्वांचं काम बनतंय की आपल्या सर्व माता भगिनींना हे लेक्चर तुम्ही पाठवायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, इंस्टाग्रामला शेअर करा, टेलिग्रामला शेअर करा, व्हॉटएव्हर. पण माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव असली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये हुंडा म्हणजे काय, हुंडा मागणाऱ्याला काय शिक्षा आहे, देणाऱ्याला काय शिक्षा आहे, हुंड्याच्या संदर्भात जाहिरात केली तर काय शिक्षा आहे, कोणी याचं उल्लंघन केलं तर काय शिक्षा आहे, हुंडा बळी म्हणजे नेमकं काय, हुंडा बळीची व्याख्या म्हणजे काय, कायद्यामध्ये कोणतं कलम आहे, कोणत्या कलमानुसार शिक्षा आहे. त्यानंतर अनेक महिलांना घरामध्ये त्रास दिला जातो. तर लक्षात घ्या, मी महिला हा शब्द वापरतोय. महिला या शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त सून नव्हे तर घरामध्ये असलेली आई असेल, सासू असेल, सून असेल, बहीण असेल, व्हॉटेवर घरामध्ये असलेल्या महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल त्या संदर्भात सुद्धा मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त सून या घटकापुरता लिमिटेड नसून तर माता भगिनी, सासू, सून, व्हॉटेवर प्रत्येक महिलेसाठी हा व्हिडिओ रिलेटेड असणार आहे. तर घरामध्ये जो काही छळ केला जातो, त्या कुटुंबात छळ केला जातो, अशा छळाच्या विरुद्धात तुम्हाला काय अधिकार आहे, अशा सर्व गोष्टी आज आपण लेक्चर मध्ये बघणार आहोत, या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तरी शेवटपर्यंत सगळ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये सध्या ज्याला आपण आयपीसी आधी म्हणायचो, आता याला भारतीय न्याय संहिता असं आपण म्हणतो. या भारतीय न्याय संहितेमधलं कोणतं कलम लागू होतंय? हुंडाबळी कायदा आहे, हुंडा प्रतिबंध अधिनियम. या 1961च्या कायद्यामध्ये काय काय तरतूद आहे? कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध कायदा, डोमेस्टिक व्हायलन्स प्रोहिबिशन ऍक्ट ज्याला आपण म्हणतो 2005 चा, या कायद्यामध्ये काय काय तरतूद आहे? या संपूर्ण कायद्यामध्ये कोणत्या शिक्षा सांगितलेल्या आहेत? अशा सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिले महत्वाचं एक गोष्ट तुमच्यासाठी सांगू इच्छितो बाळांनो, की माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्हाला काही घटनेने सुद्धा अधिकार दिलेले आहेत. मी शब्द का वापरला? माणूस शब्द वापरला. या घटनेने असेल किंवा या निसर्गाने असेल, तुम्हाला सगळ्यांना एक सगळ्यात महत्वाचा अधिकार दिलेला आहे. त्याला असं आपण म्हणू शकतो जगण्याचा अधिकार. काय म्हणतो आपण? जगण्याचा अधिकार. घटनेमध्ये जर तुम्ही म्हटलं बाळांनो तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत सगळ्यांना जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यातला सगळ्यात पहिला जो जीवित हा जो शब्द वापरला, तर हा जीवित शब्द फार महत्वाचा आहे. कारण जीवित असणं म्हणजे फक्त श्वास घेणं नव्हे तर जिवंत असणं, याच्या मागे अनेक संकल्पना येतात. तुम्ही स्वतः खुश आहात का? तुमच्यावर कोणी अन्याय करत नाही ना? तुमच्यावर कोणी रिस्ट्रिक्शन टाकतंय का? अशा अनेक गोष्टी जीवित असण्याच्या संदर्भात येतात. जर तुम्हाला उद्या कोणी म्हटलं श्वास घेऊ नको, तर अजिबात नाही. अशा अनेक गोष्टी बाळांनो लक्षात घ्या. जीवित असणं आणि जगणं याच्यामध्ये फरक आहे. जर कोणी तुमच्या जगण्यावर जर बाधा आणत असेल,
कोणी तुम्हाला म्हणत असेल घराच्या बाहेर पडायचं नाही, या 4 खोलीत राहायचं, तरी सुद्धा तुमच्या मूलभूत हक्काचं ते उल्लंघन आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ओके. सो बेसिकली एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जगण्याचा तुम्हाला हक्क हा निसर्गाने दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. हा जर हक्क तुमच्यापासून कोणी जर हिलावून घेत असेल किंवा तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तर कायद्यानुसार तुम्हाला अनेक गोष्टी प्रोव्हिजन तुमच्यासाठी केलेल्या आहेत. त्या आपण सर्व गोष्टी बघणार आहोत. त्याच्यामुळे ही इमेज घेण्यामागं माझं एकच आहे की या ताईच्या चेहऱ्यावर जे भय दिसतंय, या ताईला जे सहन करावं लागतंय, ते मला कोणाच्याही चेहऱ्यावर नको. त्याच्यामुळे आजपासून एक गोष्ट नेहमी सगळ्यांनी, माझ्या माता भगिनींनी लिहून ठेवा किंवा स्वतःच्या हृदयावर कोरून ठेवा की इथून पुढे छळाला घाबरायचं नाही. कोणी जर अन्याय करत असेल तर अन्यायाविरुद्ध उभं राहायला आपल्याला आता हिम्मत बनवायची आहे, आपल्याला तेवढं स्ट्रॉंग बनायचंय. ही गोष्ट सगळ्यांना, कारण बघा श्रीकृष्ण म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करत जातो ना, त्याची जास्त चुकीची असते, त्याची जास्त चूक असते. त्याच्यामुळे कधीही याच्या पुढे अन्याय सहन करायचा नाही. बरं ठीक आहे, अन्याय सहन करायचा नाही, यापुढे सांग दादा काय आहे. तर यापुढे मी कायद्यात काय काय तरतुदी आहे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. बघा, सगळ्यात पहिले हुंडा म्हणजे नेमकं काय ही गोष्ट आपण बघणार आहोत. आता बऱ्याच जणांना असं वाटतं हुंडा म्हणजे काय, तर पैसे मागितले, लग्नाच्या टायमाला पैसे मागितले म्हणजे हुंडा. तर फक्त पैसे हीच गोष्ट येते का त्याच्यामध्ये, तर नाही. बघा, हुंडाबंदी अधिनियम आहे 1961चा. या हुंडाबंदी अधिनियमामध्ये कलम 2 आहे. या कलम 2 मध्ये हुंडा या शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे. काय आहे हुंडा या शब्दाची व्याख्या, तर बघा, विवाहामधल्या एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षाला, इथं 2 शब्द वापरलेत, एका पक्षाने अन्य पक्षाला. इथं शब्द वापरला का वधू पक्षाने वराच्या पक्षाला वगैरे वगैरे, असं नाही. दोन्ही पक्षाला हा कायदा लागू होतो. उद्या जाऊन जर वधूच्या बाजूने जर वराला पैसे मागितले तरी सुद्धा हुंडा या गोष्टी अंतर्गत ती गोष्ट येणार. बघा, या विवाहामधल्या एका पक्षाने अन्य पक्षाला किंवा विवाहामधल्या कोणत्याही पक्षाच्या मातापितांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहातील कोणत्याही पक्षास किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस पक्षाच्या विवाहाच्या संबंधात विवाहाच्या वेळी, पूर्वी किंवा विवाहानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचा करार केलेली कोणतीही संपत्ती किंवा कोणताही मूल्यवान रोखा म्हणजे हुंडा होय. मी तुम्हाला समजून सांगतो, आता ही कायद्याची भाषा आहे, मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगतो हुंडा म्हणजे नेमकं काय. बघा, आपल्याला अनेकदा असं वाटतं की हुंडा हा मुलाच्या वडिलांनी मागितला, बरोबर, मामानी मागितला. तर एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, विवाहातील कोणत्याही पक्षातल्या माणसाने, तुमचा मामा असो, काका असो, आजोबा असो, वडील असो, आजी असो, काकू असो, मामी असो, आत्या असो, कोणीही जरी इकडं दुसऱ्या पक्षाला फोन केला की आम्हाला पैसे द्या किंवा लग्न झाल्यानंतर द्या, पैसेच नाही तर आम्हाला एखादी मौल्यवान वस्तू द्या किंवा गाडी द्या, घोडा द्या, घर घेऊन द्या, व्हॉटेवर, कोणतीही मौल्यवान वस्तू जर मागितली तर त्या ठिकाणी त्याला हुंडा असे म्हणतात. अशी गोष्ट नाही की लग्नाच्या आधीच घेतला त्याला हुंडा म्हणतात. जर लग्नानंतर जरी तुम्हाला काही गोष्टी मागितल्या तरी सुद्धा त्या हुंडा या व्याख्येच्या येतात. अनेक जण मी ठिकाणी बघितलेले आहेत, काय बघितलं की लग्नाच्या आधी आम्हाला काही नको, आम्हाला फक्त मुलगी द्या असं म्हणतात. जसं लग्न झालं की लगेच वडिलांना फोन कर बरं, तेवढं लय गरम होतंय, एसी पाहिजे. वडिलांना फोन कर बरं, घरामध्ये फ्रीज नाहीये, फ्रीज पाहिजे. जरा घरी फोन कर बरं, आपल्याला फिरायला कार नाही, कार पाहिजे. लग्नानंतर जरी तुम्ही अशा प्रकारे कोणत्या मौल्यवान गोष्टी त्या ठिकाणी मागत असाल तर ती गोष्ट सुद्धा हुंडा या व्याख्येमध्ये येते. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. जर नुसतं म्हणजे मी म्हणतो वस्तूची देवाणघेवाण जरी नसेल केली, समजा तुमचं लग्नाच्या आधी बोलणं झालं की ही अशा प्रकारची वस्तू तुम्हाला द्यायची आहे, हा झाला करार. तुमचं बोलणं झालं ना, तर बोलण्यात झालेलं जे काय आहे त्याला करार असं म्हणतात. हे बोलणं जरी असलं तरीही ते कायद्याच्या चौकटीच्या आतमध्ये येतं आणि त्याला हुंडा असं समजलं जातं. असे वेगवेगळे आयाम हुंडा या व्याख्येमध्ये येतात.
वैष्णवी ताईंच्या संदर्भात हेच झालेलं आपल्याला दिसतं. लग्नाच्या आधी सुद्धा घेतलं गेलं, लग्नाच्या नंतर सुद्धा अनेक गोष्टींची मागणी झाली. जर वैष्णवी ताईला ह्या गोष्टी जर माहित असता की या नंतर मागितल्या जातात त्या सुद्धा हुंडा शब्दाच्या आतमध्ये येत आहेत, तरी सुद्धा त्यांना कायद्याच्या अनेक गोष्टींनी सपोर्ट झाला असता आणि आज त्यांचा प्राण वाचला असता. हुंडा दिला किंवा घेतला या दोन्हीसाठी काय आहे, कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत. तर त्या आपण बघणार आहोत. हुंडा म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला समजली आहे बाळांनो. तर कायदेशीर तरतूद आपण बघणार आहोत. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 कलम क्रमांक 3. या कलम 3 मध्ये जो हुंडा देतो आणि जो हुंडा घेतो या दोघांना शिक्षा सांगितलेली. काय म्हटलं बघा, या 1961च्या कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा हुंडा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्ष, किती, कमीत कमी 5 वर्ष इतक्या मुदतीच्या कारावासाची, म्हणजे किमान 5 वर्ष समोरच्याला जेल होणारच. आणि फक्त जेल का नाही, कमीत कमी 15,000 रुपये, फक्त 15,000 नाही, हुंड्याची जी रक्कम असेल ती तुम्हाला दंडाच्या स्वरूपामध्ये शिक्षा म्हणून भरावी लागते. मग काय तरतूद आहे, जो कोणी हुंडा देतो किंवा जो कोणी हुंडा घेतो त्या व्यक्तीला, हे कधीच आहे, दिल्यानंतर आणि घेतल्यानंतर बरं का, मागणी केलीये याचा विषय वेगळा आहे, तो पुढच्या कलमात सांगतो. हा आहे हुंडा देऊन झालाय किंवा घेऊन झालाय त्या व्यक्तीला किमान 5 वर्षाची शिक्षा, मिनिमम 5 इयर तो माणूस जेलमध्ये सडणार. आणि फक्त जेल का नाही, आर्थिक भूर्दंड सुद्धा बसणार 15,000 किंवा हुंड्याची रक्कम यामध्ये जी रक्कम जास्त असेल ती दंडाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याला दंड म्हणून भरावी लागणार आहे. अशा प्रकारे कलम 3 मध्ये हुंडा दिला आणि घेतला म्हणून शिक्षा सांगितली. पुढचं कलम आहे ते कलम आपल्याला सांगतं की जर तुम्हाला कोणी हुंडा मागितला तर काय आहे बघा. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 4 अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी 6 महिने परंतु 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 10,000 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा सांगितलेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय बाळांनो, 2 शब्द महत्वाचे आहे. पहिला शब्द आहे प्रत्यक्ष, दुसरा शब्द आहे अप्रत्यक्ष. अनेक ठिकाणी आपण बघतो की हा देवाणघेवाणीचं बोला, देवाणघेवाणीचं बोला म्हणजे काय, तुम्ही आम्हाला मुली देणार आहात, त्यासोबत अजून काय काय देणार आहात, बरोबर का, असं प्रत्यक्ष विचारलं जातं. अप्रत्यक्ष, आम्हाला काही नको, तुम्ही काय करा, मुलीला जे द्यायचं ते द्या. अरे मुलीला जे द्यायचं ते द्या, हे काय झालं, हे सुद्धा अप्रत्यक्षपणे मागितलंच ना तुम्ही. मुलगी तुमच्याच घरी येणार आहे ना. लक्षात येत आहे का, आपण लय हुशारक्या मारतो आपल्या समाजामध्ये की आम्ही काही मागितलं नाही, मुलीला जे देताल ते द्या. मुलीला जे देताल ते द्या हे कशामध्ये येतं, त्यामध्येच येतं. अप्रत्यक्षपणे मागताय तुम्ही. अशा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जो कोणी बाबा उद्या हुंडा मागेल त्याला लगेच म्हणायचं, तर नाही म्हणणार तुम्ही, काका, मामा, आजोबा, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961च्या कलम 4 नुसार हुंडा जर कोणी मागितला तर त्या व्यक्तीला किमान 6 महिने आणि 2 वर्षापर्यंत, 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास आणि 10,000 रुपये दंड होतो बरं का. फुकटचं 2 वर्षात जेलमध्ये जावं, इथून उठान सरळ निघा असं म्हटलं तरी वावगं नाही. लक्षात घ्या, हुंडा मागणं ही चुकीची गोष्ट आहे आणि हुंडा देणं सुद्धा चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील माणसं तर मला माहिती याच्यावर काही नाही करणार, हा आवाज महिलांनाच उठवावा लागणार आहे. महिलांनो, माझ्या भगिनींनो, ही गोष्ट लक्षात घ्या. जर उद्या कोणी हुंडा मागितला की लगेच तुमच्या मनामध्ये क्लिक झालं पाहिजे कलम 4, हा बाबा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत जेलमध्ये जाणार, एवढं क्रिस्टल क्लिअर पाहिजे तुमच्या मनावर. जोपर्यंत अशा तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये येत नाही तोपर्यंत हुंडा नावाची गोष्ट थांबणार नाही आणि यासोबत आत्महत्या सुद्धा थांबणार नाही. हा आवाज तुम्हालाच उठवायचा आहे.
ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. जो कोणी हुंडा ही गोष्ट मागेल त्या व्यक्तीला काय होणार आहे, कलम 4 नुसार मिनिमम 6 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत तो माणूस जेलमध्ये जाणार आहे. हे झालं कलम 4. पुढचं एक कलम आहे जाहिरातच बंदी. म्हणजे अनेक न्यूजपेपरमध्ये अशा सुद्धा काही गोष्टी झालेल्या दिसतात की आमच्या मुलीसोबत असा असा विवाह करा, म्हणून आमच्या मुलीसोबत जर असा विवाह केला तर हे घर तुमच्या नावावर, एवढी शेती आम्ही तुमच्या नावावर करू. अशा प्रकारे जरी कुठे जाहिरात आली तर त्या ठिकाणी सुद्धा शिक्षा आहे 6 महिने ते 5 वर्षापर्यंतचा कारावास आणि 15,000 रुपयापर्यंत दंड. आता आपण बघणार आहोत हुंडाबळी म्हणजे काय. हुंडाबळी गेल्या महिन्यामध्ये आपण खूप वेळा हा शब्द वाचला. या हुंडाबळीची ऍक्च्युअल मध्ये कायद्याने काय व्याख्या केलेली आहे ती आपण समजून घेणार आहोत. बघा, एखाद्या ठिकाणी लग्न झालं आणि 20 वर्षानंतर जर एखाद्या महिलेने आत्महत्या केली, ती पण हुंडाबळीमध्ये येईल का? तर असं नाही. कायद्याच्या व्याख्येमध्ये काही बंधनं लावलेली आहेत. ती बंधनं काय? तर बघा, जेव्हा एखाद्या महिलेचा मृत्यू काय आहे, जेव्हा एखाद्या महिलेचा मृत्यू तिच्या लग्नाच्या 7 वर्षाच्या आत, शब्द महत्वाचा हायलाइट केलाय. आता पहिली गोष्ट ही तरतूद लक्षात घ्या. आधी आयपीसी मध्ये होती, आयपीसीच्या ऐवजी आता भारतीय न्याय संहिता म्हणून कायदा आला आहे. या कायद्याच्या कलम 80 मध्ये आहे. भारतीय न्याय संहिता कलम 80 याच्यामध्ये हुंडाबळी संदर्भात तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हुंडाबळी म्हणजे काय, तर इथं पहिला शब्द लागलेला आहे लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत कोणत्याही भाजण्यामुळे किंवा शारीरिक दुखापतीमुळे जर मृत्यू झाला असेल किंवा सामान्य परिस्थितीहून वेगळा झाला असेल. सामान्य परिस्थितीहून वेगळा म्हणजे काय? सामान्य परिस्थिती म्हणजे काय, एखादा आजार झाला त्याच्यामध्ये एखादी महिला दगावली, एखादा ऍक्सिडेंट झाला महिला दगावली, ती गोष्ट वेगळी. असामान्य परिस्थिती म्हणजे काय, इथं काहीतरी वळ दिसत आहे, अंगावर काहीतरी वळ आहे, कुणीतरी फाशी दिलेली आहे, जहर दिलेलं आहे, ओके, आत्महत्या केली. आत्महत्या ही तर सामान्य परिस्थिती नाहीये, त्याच्यामध्ये असामान्य परिस्थिती झाली. अशा प्रकारे काय म्हटलंय नीट वाचा, लग्नाच्या 7 वर्षाच्या आत कोणताही मृत्यू झाला, कशापासून, भाजण्यामुळं, शारीरिक दुखापतीमुळे मृत्यू झाला किंवा सामान्य परिस्थितीहून वेगळा जर मृत्यू झाला असेल, असं दिसून आलं की तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या कोणत्याही नातेवाईकीने हुंड्याच्या मागणीसाठी किंवा त्याच्या संबंधात क्रूरता किंवा छळ केला होता, असं जर दिसलं तर त्याला हुंडाबळी असं म्हटलं जाईल. मग वैष्णवी ताईंच्या प्रकरणामध्ये हुंडाबळी शब्द कस काय आला, तर पहिली गोष्ट लग्नाला 7 वर्ष अजून पूर्ण झालेली नव्हती. दुसरी गोष्ट तिच्या अंगावर मारण्याचे दुखापतीचे वळ होते. तिसरी गोष्ट मरण्याच्या आधी, आत्महत्या करण्याच्या आधी वारंवार तिच्या घरी हुंड्याच्या संदर्भात ही गोष्ट दे, चांदीचे ताट दे, हे दे, ते दे, या संदर्भात मागण्या झाल्या. म्हणून ती संदर्भात गोष्ट हुंडाबळी या घटनेअंतर्गत किंवा या कलमा अंतर्गत आलेली आपल्याला दिसते. किती गोष्टी सांगितल्या, 7 वर्षाच्या आत मृत्यू झालाय, अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे, असामान्य मृत्यू झालेला आहे. तिसरी गोष्ट आत्महत्याच्या आधी किंवा मृत्यूच्या आधी अशा प्रकारे हुंड्याची वारंवार काय केलेली आहे, मागणी केली. असं नाही की फक्त पतीनेच मागणी करावी, असं नाही. नातेवाईकांनी जरी मागणी केलेली असली तरी ती हुंड्याच्या शब्दामध्ये येते आणि त्या ठिकाणी झालेल्या मृत्यूला काय म्हणतात, हुंडाबळी असं त्याला म्हटलं जातं. अशा पतीने किंवा नातेवाईकीने तिचा मृत्यू घडवून आणला आहे असं मानलं जातं आणि ज्या ठिकाणी अशा नातेवाईकाने किंवा पतीने असा मृत्यू घडवून आणला त्याला काय शिक्षा होते, तर या भारतीय न्याय संहितेच्या कलम 80 अंतर्गत अशा व्यक्तीला किमान 7 वर्षापेक्षा कमी नसलेली आणि जन्मठेपेपर्यंत वाढू शकते अशा कारावासाची शिक्षेची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. किमान 7 वर्ष तो माणूस जेलमध्ये सडणार. किती? किमान 7 वर्ष. ते जास्तीत जास्त किती? जन्मठेप. किमान 7 वर्ष ते जन्मठेप तो माणूस काय करणार आहे, कारावासात राहणार. मला माहिती आहे की सर जर जास्तच हार्ड शिक्षा सांगितली, माझ्या नवऱ्याला काय 7 वर्ष जेलमध्ये पाठवायची काही इच्छा नाही. हो ताई, इच्छा नाहीये, पण तू तुझा जीव घेतला तर काय करते?
हा, बरोबर ना? ठीक आहे ना, तुला वाटतंय ना तुझ्या नवऱ्याला नाही पाठवायचं, त्याला ही गोष्ट समजून सांग की बाबा, मला जर काही झालं मला जर काही झालं तर तू किमान 7 वर्ष जेलमध्ये जाणार आहेस. ही गोष्ट त्याला सांगून ठेवा ऍटलिस्ट. ऍटलिस्ट तो हात उचलणं तरी बंद करेल. ओके. मानसिक जो त्रास देतो त्याच्याबद्दल सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे ना पुढं. आपल्या अनेक महिला अशा आहेत मी बघतो, हात नाही उचलला जात. तो ओमनी नावाची जी गोष्ट असते ना, अस्त्र असतं अस्त्र, त्या गोष्टीला अनेक सामोरे जातात महिला. त्यांच्यासाठी पण मला तुमच्यासाठी एक सोल्युशन आहे, सांगणार आहे पुढं. ओके, डोंट वरी. हे दुखापत संदर्भात चालू आहे. तर अशा संदर्भात आपण काय शिक्षा बघितली? 7 वर्षापेक्षा कमी नसलेली परंतु जन्मठेपेपर्यंत वाढू शकते अशा कारावासाची शिक्षा होते. हा जो गुन्हा असतो हा दखलपात्र असतो. दखलपात्र म्हणजे काय? ऑन दी स्पॉट त्या व्यक्तीला अटक केली जाते. दुसरी गोष्ट असते अदखलपात्र, सॉरी, दुसरी गोष्ट असते अजामीनपात्र. अजामीनपात्र म्हणजे काय? पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी जामीन भेटत नाही, या व्यक्तीला कोर्टातनं जामीन घ्यावी लागते. आणि तिसरी गोष्ट असते, हा जो खटला असतो बाळांनो, हा खटला तुमचा सत्र न्यायालयामध्ये चालवला जातो. कुठे चालतो हा खटला? तुमचा सत्र न्यायालयामध्ये चालवला जात असतो. ओके, येस, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. हुंडाबळी म्हणजे काय? लग्नाच्या 7 वर्षाच्या आत त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे, अनैसर्गिक मृत्यू आहे. तिसरी गोष्ट काय? दुखापत झालेली आहे आणि मृत्यूच्या आधी हुंड्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. अशा काही गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. याला म्हणतात हुंडाबळी. आणि त्या ठिकाणी हुंडाबळी झाला असेल अशा पतीला किंवा नातेवाईकाला काय शिक्षा आहे? किमान 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत त्याला काय होणार आहे? कारावास होणार आहे. दखलपात्र गुन्हा आहे, ऑन दी स्पॉट अटक केली जाते, अजामीनपात्र आहे, लवकर जामीन सुद्धा भेटत नाही. आणि तिसरी गोष्ट, सत्र न्यायालयामध्ये हा खटला चालवला जाऊ शकतो. अशी डिटेलमध्ये मी तुम्हाला हुंडाबळी संदर्भात माहिती दिलेली आहे. पुढची गोष्ट, महिलेला क्रूर वागणूक नावाची गोष्ट आहे. ही सुद्धा भारतीय न्याय संहितेमध्ये तुम्हाला दिसते. बघा, आधी आयपीसी होतं, आता आयपीसी ची जागा भारतीय न्याय संहितेने घेतली. आयपीसी मधलं कलम होतं 498A. आता ते भारतीय न्याय संहितेमध्ये तुम्हाला आर्टिकल 85 मध्ये दिसतं. प्रकरण 5 जे आहे महिला आणि बालका संदर्भात आहे. यातलं कलम 85 तुम्हाला सांगतं महिलेला क्रूर वागणूक दिली तर काय गोष्ट होते. आता क्रूर वागणूक हा जो शब्द आहे, या क्रूर वागणुकीचा किंवा महिलेचा छळ याची डेफिनेशन कुठे आहे? तर तुम्हाला कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 मध्ये दिसते. या बीएनएस मध्ये, भारतीय न्याय संहितेमध्ये याची व्याख्या केलेली नाही. फक्त सांगितले की एखाद्या महिलेला क्रूर छळ केला, म्हणजे मारून नाही टाकलं, मेली नाहीये, आत्महत्या नाही झालेली, मात्र मारलेला, अत्याचार झालेला आहे, क्रूर वागणूक दिलेली आहे. अशा वेळी काय करायचं? बरोबर आहे ना? 80 मध्ये बघितलं, हुंडाबळी, आत्महत्या झाला, मृत्यू झाला म्हणून शिक्षा. पण एखाद्या महिलेला मारलं जात आहे, एखाद्या महिलेवर छळ होत आहे, क्रूर वागणूक होत आहे, त्या ठिकाणी कोणतं कलम आहे? तर त्या ठिकाणी कलम आहे बीएनएस 85, भारतीय न्याय संहितेचं कलम 85. काय म्हटलं आहे? जो कोणी एखाद्या महिलेचा पती किंवा पतीचा नातेवाईक, म्हणजे असं नाही की पतीच, तिथला तो दीर जो होता, दीर असेल, सासरा असेल, सासऱ्याचा भाऊ असेल किंवा पतीचा भाऊ, वाटेवर कोणी असेल, नातेवाईक असल्याने असं नाही की फक्त पुरुष असला पाहिजे, सासू असेल, नणंद असेल, कोणी बी असेल, पती. आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, तिथं महिलेचा पती किंवा पतीचा नातेवाईक, नातेवाईक म्हटलं की खूप सगळे येतात त्याच्या घटकामध्ये, चुलते फिरते पण येतात बरं का. अशा महिलेला क्रूरतेची वागणूक देतो त्याला 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होईल आणि दंड देखील होऊ शकते. काय होऊ शकते? दंड देखील होऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या महिलेला क्रूर वागणूक दिली जात आहे त्या ठिकाणी किती? 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद दिलेली आहे. गुन्ह्यामुळे पीडित व्यक्तीने, रक्ताच्या नात्यामुळे, विवाहाने किंवा दत्तक घेतलेल्या तिच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीने जर अशा प्रकारे कोणताही नातेवाईक नसेल तरी सुद्धा राज्य सरकारने या संदर्भात जी सूचना केलेली आहे, अशा कोणत्याही सरकारी नोकऱ्याने गुन्ह्याची माहिती जर दिली, पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला दिली, तर ती दखल पात्र आहे. असं नाही की ती तक्रार फक्त त्या महिलेनेच करावी, असं नाही. त्या महिलेच्या संबंधात असलेला कोणताही नातेवाईक, रक्ताचं नातं असो, दत्तकचं नातं असो किंवा व्हॉटेवर,
तर या संदर्भात तिचे आई वडील भाऊ बहीण कोणीही या संदर्भात काय करू शकतं, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकतो. जेव्हा तक्रार दाखल होईल लगेच दखलपात्र असा गुन्हा आहे, पोलिसांना लगेच दखल घ्यावी लागते. अजामीनपात्र गुन्हा आहे, पोलीस स्टेशनमधनं जामीन भेटत नाही, कोर्टातनं जामीन घ्यावी लागते आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याद्वारे हा जो खटला आहे हा खटला चालवला जातो. मग माझ्या माता भगिनींनो लक्षात घ्या, जर तुमच्यावर अशा प्रकारे घरामध्ये जर कोणी छळ करत असेल, तर क्रूर वागणूक देत असेल, तर काय आहे, त्या समोरच्या व्यक्तीला बिनधास्त BNS 85 अंतर्गत काय शिक्षा होते, किमान 3 वर्षांतर्गत त्याला तुम्हाला कारावासाला पाठवतात. जा 3 वर्ष तू जेलमध्ये जा. लय हात उचलत होता ना, आता जेलमध्ये जाऊन दगड फोड. एवढं छान असलं पाहिजे, एवढं सोपं असलं पाहिजे. तुमच्यावर अत्याचार कोणी करणार आणि तुम्ही सहन करणार, यासाठी देवाने तुम्हाला पाठवलेलं नाही या आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये पाठवण्यावर काहीतरी दैवी कारण आहे तुमच्या पाठीमागं. तुम्हाला उगाच या पृथ्वी तलावर आणलेलं नाही अन्याय सहन करण्याला, राईट? तर यस, तुमच्या अन्यायाविरुद्ध नक्की आवाज उठवा. हक्क दिलेले आहेत तुमच्यासाठी. पुढचा, कौटुंबिक हिंसाचार. बघा अनेक ठिकाणी आपण बघतो की चला मारलं जात नाहीये, मारलं जात नाही, पण बोललं जातंय, मानसिक त्रास दिला जातोय किंवा व्हॉटेवर. तर नेमकं हिंसाचार म्हणजे काय, याची व्याख्या आपल्याला दिसते कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध कायदा आहे 2005, त्यातलं कलम आहे 3. त्यातलं कलम आहे 3. कोणता कायदा सांगितला? कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध कायदा 2005. या 2005च्या कायद्यातलं प्रकरण क्रमांक 2, त्यातलं कलम आहे 3. या कलम 3 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्येची तरतूद केलेली आहे की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय. बघा आता नीट समजून घ्या, किती सुंदर असा हा कायदा तयार केलेला आहे. प्रतिवादीने केलेली खालीलपैकी कोणतीही कृती किंवा आचरण कौटुंबिक हिंसाचार या व्याख्येमध्ये मोडेल. म्हणजे या ज्या खाली कृती बघणार आहोत याच्यापैकी कोणतीही कृती जरी झाली तिला कौटुंबिक हिंसाचार असं म्हणणार आहोत आपण. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो कायदा आहे कौटुंबिक हिंसाचाराचा, हा महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही बरं. कोणासाठी आहे? महिलांसाठी आहे, महिलांसाठी. ओके, आता यामध्ये एक अजून गोष्ट, मी महिला हा शब्द वापरला. काय शब्द वापरला? महिला हा शब्द वापरलाय. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, मी असा शब्द वापरला का? कौटुंबिक हिंसाचारापासून सुनेचं संरक्षण असा शब्द वापरला का? नाही. मी शब्द वापरला कौटुंबिक संरक्षणापासून महिलाचं संरक्षण. मग याचा अर्थ काय होतो की त्या कुटुंबामधली फक्त सुनेला हा कायदा लागू होतो का? नाही. त्या कुटुंबामधली सासू असेल, सून असेल, नणंद असेल, आई असेल, आजी असेल, त्या कुटुंबामधली कोणतीही स्त्री, त्या स्त्रीला संरक्षण म्हणून हा कायदा दिलेला आहे. लक्षात घ्या, फक्त सुनेसाठी तरतूद नव्हे, तर त्या घरामधल्या आईवर अत्याचार होत असेल, सुनेवर अत्याचार होत असेल, बहिणीवर अत्याचार होत असेल, आजीवर जर अत्याचार होत असेल, आजीला क्रूरपणे वागणूक दिली जात असेल, तर ती सुद्धा या हिंसाचारा अंतर्गत दिसते. अशा सर्व महिलांना या कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. ही गोष्ट पहिले मनामध्ये लक्षात ठेवा. आपण बघतो सुनेचा छळ झाला, पण काही घरांमध्ये अशी सुद्धा गोष्ट आहे की सून सासूचा छळ करत असते. रिलेटिव्ह सून सासूचा छळ करते. काही घरामध्ये सासू असेल सुनेचा छळ करत असते. म्हणजे एक हाईट तुम्हाला सांगतो, एका रुग्णालयामध्ये गेलो होतो आणि चालता चालता जनरल वॉर्ड मधनं असा रडण्याचा आवाज आला. मी सहज डोकावून बघितलं तर त्या ठिकाणी एक महिलेची नुकतीच प्रसूती झाली होती आणि तिला मुलगी जन्माला आली होती. रडण्याचं कारण काय होतं? मुलगी जन्माला आली म्हणून नाही, सासू तिला बोलत होती, ओरडत होती, शिव्या देत होती. आणि त्याच्याही वरची गोष्ट सांगू, सासू ही बेडवर बसलेली होती आणि सून आणि तिच्या आत्ताच नुकतीच आज जन्माला आलेली मुलगी खाली फरशीवर बसलेली होती. आणि त्या ठिकाणी टचकन डोळ्यात पाणी आलं आणि लगेच एक विचार आला की एक महिला दुसऱ्या महिलेला रागावतीये, भांडतीये, शिव्या देतीये का? तर एक तिसरी महिला जन्माला आली म्हणून. म्हणून म्हणतात महिलाच महिलाची दुश्मन. हे नाही, प्रत्येक घरात बघतो.
महिला दुसऱ्या महिलेला ओरडते, तिसरी महिला जन्माला आली. किती वाईट आहे, किती वाईट आहे. सुधरा आता, लवकर सुधरा. ओके. हा, अशा गोष्टी आहेत. तर बघा, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय? तर बघा, कोणकोणत्या गोष्टी कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात. पीडित व्यक्तीचे म्हणजे जी कोणती महिला आहे त्या महिलेचं आरोग्य, त्या महिलेची सुरक्षितता, त्या महिलेचं जीवित असणं, शारीरिक मानसिक स्वास्थ्य यांना जर धोका पोहोचत असेल आणि त्यामध्ये शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक दुर्व्यवहार आणि आर्थिक दुर्व्यवहार, छळ होत असेल, त्याला काय म्हणणार? कौटुंबिक हिंसाचार असं म्हणणार. या ठिकाणी लक्षात घ्या, शारीरिक छळ, शरीराला हाणामारी होतीये. लैंगिक छळ, अत्याचार होत आहे. शाब्दिक छळ, मुलगा झाला नाही, शाब्दिक छळ मध्ये येणार. भावनिक दुर्व्यवहार, उगाच भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. उगाच फोन करणार तुमच्या आईला किंवा वाटेवर तुमच्या पॅरेंट्सला, काय शिकवलं पोरीला, काय धंदा येत नाही, काम धंदा येत नाही, असं नाही तसं नाही. भावनिक दुर्व्यवहार. आर्थिक दुर्व्यवहार, महिला कमवून आणतीये पैसा, पण पैसा माझ्याकडे दे, तुला काय करायचं पैशाचं, आर्थिक दुर्व्यवहार झाला. हा आर्थिक छळ झाला. लक्षात घ्या, अशा सर्व गोष्टी कशामध्ये येतात? कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात. याला काय शिक्षा आहे, काय गोष्टी पुढे बघणार आपण, डोंट वरी. ओके. पहिली गोष्ट बघितली आपण, कौटुंबिक हिंसाचाराची गोष्ट. येस, पुढे. हुंडा किंवा इतर किमती दस्तऐवज इत्यादीच्या बेकायदेशीर मागणीसाठी पीडित व्यक्तीवर किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणी व्यक्ती असेल, तिची आई वडील भाऊ बहीण यांच्यावर जबरदस्ती करण्याच्या दृष्टीने छळ किंवा धोका पोहोचत असेल, ती सुद्धा गोष्ट कशामध्ये येते? कौटुंबिक हिंसाचारामध्ये येते. वरील 1 आणि 2 मधील कोणत्याही कृतीसाठी पीडित व्यक्तीला किंवा तिच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला धमकावलं जात असेल, ती सुद्धा कौटुंबिक हिंसाचारामध्ये येते. तुमच्या वडिलांना फोन करून सांगितलं जातंय, ती सुद्धा कौटुंबिक हिंसाचारामध्येच गोष्ट येत असते. पीडित व्यक्तीला अन्य प्रकारे शारीरिक किंवा मानसिक अशा कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत असेल, ती सुद्धा गोष्ट कौटुंबिक हिंसाचारामध्ये येते. आणि मी पहिले पण सांगितलं, कौटुंबिक हिंसाचार फक्त सुनेवर होतो का? नाही. सून, सासू, आई, बहीण, आजी, त्या घरातल्या प्रत्येक महिलेला या कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. ओके. यापैकी कोणतीही एक गोष्ट जर तुमच्यावर कोणी घरातलं करत असेल, तर त्या व्यक्तीवर तुम्हाला कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. यस, कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या. मग या कौटुंबिक हिंसाचारापासून प्रतिबंध करण्यासाठी तुम्हाला जे काय संरक्षण दिलेलं आहे, त्या कायद्यामध्ये त्या संदर्भात काही एक्स्ट्रा तरतुदी तुम्हाला सांगतो, ज्या तुमच्या हक्काच्या आहेत, तुम्हाला माहित असल्या पाहिजे. की सर, कौटुंबिक हिंसाचार झाला म्हणून तक्रार कोणाकडे करायची? कोणी आम्हाला मदत करेल का? कायदा आम्हाला माहित नाही तर कोणी हेल्प करेल का? सगळं तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला हेल्प करण्यासाठी एक महिला प्रत्येक जिल्ह्याला बसलेली आहे. तुमच्यासाठी तिची राज्य सरकारने नियुक्ती केलेली आहे. तिने जर तुमची मदत केली नाही तर तिला दंड भरावा लागतो, बरं का? हा, एवढी छान मी सांगणार आहे, सगळं सांगणार. यापूर्वी या घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार सुरू आहे किंवा या महिलेवर कौटुंबिक हिंसाचार सुरू आहे, ही गोष्ट किंवा ही तक्रार त्या महिलेनेच करावी लागते का? तर नाही. सपोज तुम्ही रस्त्यावरनं असं चालत जात आहात आणि अचानक तुमच्या कानावर पडलं की या घरामध्ये महिलेचा रडण्याचा आवाज येतोय, तिच्यावर हात उचलला जातोय, मारला जातो. तुम्हाला माहित नाही कोणती महिला आहे, सासू सून आहे, बहीण आहे, कोणी माहित नाही, बेकार मारलं जात आहे, आवाज येतोय. लगेच तुम्ही पोलिसांना फोन करू शकता, सांगू शकता की या घरामध्ये अशा प्रकारे अत्याचार चालू आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत मी माझ्या अधिकारांतर्गत हा फोन केलेला आहे. कृपया करून माझा नंबर आणि माझं नाव रिव्हील करू नका, दाखवू नका, मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवू पण नका. तर हे शक्य आहे. या कायद्यामध्ये एक तरतूद आहे. काय? सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. कोणताही व्यक्ती रस्त्याने चालणार, तुमचं नातं सुद्धा नाहीये त्या व्यक्तीसोबत, जर तुम्हाला दिसतंय एखाद्या ठिकाणी महिलेवर अत्याचार होतोय, बिनधास्त कॉल करून सांगा, या ठिकाणी अत्याचार होतोय, मला परत कॉल करू नका सबूतला वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, काय अडचण नाही. तुमच्यावर कोणती ऍक्शन होत नाही, तुम्हाला बोलवलं जात नाही, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जात नाही,
हा सर तुम्ही पुरावा म्हणून या, साक्ष म्हणून या, असं सुद्धा तुमच्यावर बंधन नसतं. तुम्ही जर म्हटले की माझ्याकडे वेळ नाही, मी माझं माझं फक्त काम केलं तरी सुद्धा एनफ आहे. आता आता बरं वाटलं ना. हा नाही तर कुठं जायचं सर, पोलीस स्टेशन मध्ये आम्हालाच बोलवतील, कोर्टामध्ये बोलवतील, चक्रा मारा, कशाला त्यापेक्षा जाऊ द्या. ही प्रवृत्ती सोडून द्या. आता सांगितलं ना मी, आता काही काम नाही तर नाही. या कायद्याअंतर्गत तुमच्यावर कोणतंही बंधन नाही, तुमची काही गरज नाही. तुम्ही फक्त फोन करून सांगा या ठिकाणी सुरू आहे. ओके, सो डोंट वरी, प्लीज डोंट वरी. आणि जर तुम्हाला असं जर नंतर कळलं की ते नाटक सुरू होतं, तरीही तुमच्यावर काही कारवाई होत नाही. सो डोंट वरी बरं का, तुमच्यावर जबाबदारी नसते, पोलीस त्या लेवलला बघून घेतात. ओके, पुढे बघा. कलम 8 अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक. हा जो कायदा आहे 2005 चा, या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. प्रत्येक जिल्ह्याला असतो, प्रत्येक जिल्ह्याला. तुम्हाला जर कंप्लेंट करायची असेल तर पहिले या महिलेसोबत बोलायचं. महिला असते, सो डोंट वरी, बिंदास बोलायचं. अशा अशा प्रकारे आहे, अशा अशा गोष्टी होते. त्या महिलेचं कर्तव्य सांगतो. तुम्ही कॉल केला किंवा तुम्ही भेट दिली तिला, मला सांगितलं अशा अशा प्रकारे छळ सुरू आहे, मला मला काय आहे, माझा अधिकार पाहिजे, मला वाचवा, व्हॉटेवर काय असेल ते. त्या संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य बघा काय काय. एक, न्यायदंडाधिकाऱ्याला त्याची कर्तव्य पार पाडण्याच्या कामात मदत करणे. म्हणजे थोडक्यात न्यायदंडाधिकारी ज्यावेळेस तुमची केस फाईल होईल, त्याला जे काही डॉक्युमेंट लागतात ते त्याला दिला तो. कौटुंबिक हिंसाचार घटनेचा अहवाल विहित अशा नमुन्यामध्ये न्यायदंडाधिकारी तसेच त्या क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्याला ठाण्याकडे पाठवणे. मी तुम्हाला विचारते डिटेलमध्ये काय काय झालं. तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज नाही, तुम्ही फक्त बसून आहे ती गोष्ट सांगायची आहे. ती महिला स्वतः सगळं फॉर्म भरत असते. पीडित व्यक्तीने आर्थिक मदतीची मागणी केल्यास तिला तसा अर्ज करण्यास मदत करणे. ज्यावेळेस न्यायालयामध्ये खटला चालवला जातो त्या ठिकाणी तुमचं जर आर्थिक हानी झाली असेल, तुमचं सोनं किंवा तुमची स्त्रीधन कोणी घेऊन टाकला असेल, तर ती आर्थिक हानी सुद्धा तुम्हाला भरून काढता येते. पीडित व्यक्तीला तशी गरज भासल्यास सुरक्षित आश्रय उपलब्ध करून देणे, तिला आधार गृहामध्ये दाखल केल्याबद्दल अहवालाची प्रत अधिकाऱ्याकडे देणे. तिला जर वाटत असेल की मी आता कुठं जाऊ, मी तक्रार दाखल केली म्हणून यांनी मला घरात घेत नाही, आता मला त्या घरात गेला तर मला आता जीवच मारून टाकतील, मला त्या घरात जायचं नाही, तर त्या महिलेसाठी आधार आश्रमाची व्यवस्था केलेली असते. त्या महिलेला आधार आश्रमामध्ये हलवलं जातं आणि तिथं सिक्युरिटी सुद्धा अवेलेबल करून दिली जाते. पीडित व्यक्तीला शारीरिक इजा झाली असेल तर तिची वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि तिचा वैद्यकीय रिपोर्ट सुद्धा जाहीर केला जातो. आणि अशा ठिकाणी म्हणजे तिला जर मारहाण झालेली असेल, तिला शारीरिक इजा झाली असेल, तर त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट सुद्धा केली जात असते. बघा किती सुंदर गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. महिलेला पूर्णपणे काळजी घेतली जाते. इजा झाली असेल डॉक्टरकडे न्या, राहायला घर नसेल आधाराश्रमात न्या, कोणी वकील नाहीये वकिलाची व्यवस्था करा, सगळे रिपोर्ट तयार करा. सर्व गोष्टी संरक्षण अधिकारी या ठिकाणी करत असतात. यासोबत काही कलम माहित असणं गरजेचं आहे. कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध संरक्षण कायद्याचा कलम 17, एकाच घरामध्ये भागीदारीत राहण्याचा हक्क. जर तुम्हाला कोणी घराच्या बाहेर काढून देत असेल तर तुम्ही न्यायालयाकडनं हे कलम 17 लागू करू शकता. न्यायालय बाकीच्या लोकांना सांगल की हिला जर बाहेर काढलं तुम्हाला घराच्या बाहेर जावं लागेल, हिला घराच्या बाहेर काढायचं नाही. न्यायालयाच्या हातात ताकद आहे. कलम 17. कलम 18 संरक्षणाचा आदेश. हिला कोणीही हात लावायचा नाही. जर हिला जर कोणी हात लावला तुम्ही सगळे जेलमध्ये. संरक्षणाचा आदेश न्यायालय काढू शकतो. निवास आदेश, त्या महिलेला निवासाची व्यवस्था करून देणं. आर्थिक सहाय्य, त्या महिलेला महिन्याला एवढे एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे. मुलांचा ताबा आदेश, हे लहान मुलं महिलेच्या ताब्यात राहतील, त्यांना भेटायचं सुद्धा नाही. अशा प्रकारे कलम 21 अंतर्गत आदेश काढला, तो न्यायालय काढता आदेश. नुकसान भरपाईचा आदेश, जे काही महिलेचं मंगळसूत्र तुटलेलं आहे, गाडी फोडलेली आहे, व्हॉटेवर जे काही नुकसान झालं आहे ते झालेले नुकसान भरपाई करून द्या, अशा प्रकारचा आदेश काढता येतो. एकतर्फी आणि अंतरिम आदेश, समजा समोर दिसतंय केवढा छळ झालाय त्या महिलेला, या समोरच्यांचं ऐकायचं पण नाही, मी माझा निर्णय सांगितला, या महिलेवर छळ झालाय. अंतरिम आदेश, एकतर्फी आदेश काढण्याचा अधिकार न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलेला आहे. एवढ्या सुंदर गोष्टी या कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यामध्ये आपल्याला दिलेल्या दिसतात. सो पुढचं कलम आहे कलम 31. प्रतिवादीकडून संरक्षण आदेशाचं जर उल्लंघन झालं, तुम्हाला जर वाटलं न्यायालयाने आदेश दिला होता की हिला हात लावायचा नाही, तरी पण त्या माणसाने तुम्हाला जर मारलं तर त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंत कारावास किंवा 20,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा सुद्धा त्याला होऊ शकते. 1 वर्षापर्यंत तो
कारावासामध्ये सुद्धा जाऊ शकतो. आणि हा जो कायदा आहे हा दखलपात्र आहे. कोणता आहे? दखलपात्र. ऑन दी स्पॉट त्या व्यक्तीला तुम्हाला अटक करता येते. आता मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संरक्षण अधिकारी असतो. त्या संरक्षण अधिकाऱ्याने जर तुम्हाला मदत केली नाही, त्या महिलेने त्या संरक्षण अधिकाऱ्याने जर तिचे कर्तव्य पार पाडले नाही, तर तिला सुद्धा 1 वर्षापर्यंत कारावास किंवा 20,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिला पण काहीही करून काम करावेच लागतात. ती तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्हाला जर वाटतंय ती दुर्लक्ष करते, लगेच म्हणायचं महिला संरक्षण अधिनियम 2005च्या कलम 33 नुसार संरक्षण अधिकाऱ्याने जर तिची कर्तव्य केली नाही, तर त्या महिलेला 1 वर्षापर्यंत कारावास किंवा 20,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. लगेच डोळेवरती तिची ताई बसा, कशाला सिरियस घेता, मी आहे ना, मी करून देते. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेच्या असतात. आता आला का नाही कॉन्फिडन्स? आता कोणी अत्याचार करेल का घरामध्ये? ताप नाही कोणाची. कोणी तुमचा बळी घेईल का? ते नाही. लगेच शिक्षा वाचून दाखवायच्या. हा माझा आजचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. प्रत्येक घराघरामध्ये पसरावा, सेव्ह करून ठेवा. लक्षात ठेवा, अशा प्रकारची गोष्ट झाली, कलम शोधायचं कोणतं कलम आहे. हा भाऊ तुला ही शिक्षा आहे, करायचं काय पुढं? ग बसतो का? हा, नाही तर मग चल पोलीस स्टेशन, नाही तर मी जातो. अशा प्रकारे लक्षात घ्या. हे सगळं का असं? आणि अजिबात माझा याचा मागचा मोठो नाहीये की माणसांना त्रास द्या, नाही. पुरुषांना उगाच त्रास देणं आणि अशा गोष्टी नाहीये. पण वैष्णवी ताईंनी जे काही भोगलं ते आपल्या समोर उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी सुरू आहेत आणि होत आहेत. तर ह्या गोष्टी जर थांबवायच्या असतील बाळांनो, तर लक्षात घ्या, महिलेंसोबत पुरुषांना सुद्धा या गोष्टीला उभं राहणं गरजेचं आहे. त्या वैष्णवी सोबत जर कोणी एक महिला जरी उभी राहिली असते ना, मी म्हणत नाही पुरुष राहू द्या साईडला, एक महिला जरी उभी राहिली असते ना स्ट्रॉंग, तरी सुद्धा तिचा जीव वाचला असता. त्या लहान बाळाची आई वाचली असती. त्या लहान बाळाला आयुष्यभर आता काय सहन करावं लागेल हे आपण विचार पण नाही करू शकत. का उभं नाही राहता आलं? कारण समोरचं घराणं खूप मोठं आहे ना, घराणं, बरोबर का? असू द्या, तो मुद्दा नाही. तर ऍटलीस्ट आपल्या आजूबाजूला जे काही घटना गोष्टी सुरू आहेत, तुम्ही त्याच्यावर ठाम मत मांडू शकता, कारवाई करू शकता. या कायद्यामध्ये आपण बघितलंय तुमचा रोल उरत नाही, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्त आपण सजग नागरिक आहोत. आपल्या ह्या सगळ्या माता भगिनी आहेत, हे म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. ही अशी सर्व माझ्या तमाम पुरुषांना विनंती आहे आणि महिलांना सुद्धा विनंती आहे की ताई, आता सहन करणं बंद कर आणि स्वतःच्या हक्काविरुद्ध आता आवाज उठव आणि स्वतःच्या हक्कासाठी नाही म्हणायला शिक. हात उचलायचा नाही, शिवी द्यायची नाही, अपमान करायचा नाही. स्टॉप. नाही म्हणायला शिका. तुम्ही काही म्हणत नाही म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला ग्रँटेड घेतो आणि तुम्हाला अशाच प्रकारे अपमान, छळ वाढत 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 जाताना दिसतं. त्यामुळं यापुढं नो म्हणायला शिका, अन्यथा कारवाई होईल. असं जर म्हटला तर तुमचा माणूस म्हणून तुमचा जगण्याच्या अधिकारावर कधीही उल्लंघन येणार नाही. ओके. सो अशा प्रकारे माझ्या या तमाम विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या माता भगिनींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. याला जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. कारण यापुढे एकाही माझ्या बहिणीची, आईची अशा प्रकारे किंवा व्हॉटेवर महाराष्ट्रातल्या कोणत्याही महिलेची अशा प्रकारे आत्महत्या होणार नाही, या छळाला बळी पडणार नाही. ही ही काय असेल, आपला सगळ्यांचा प्रयत्न असेल. राईट. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. तो सगळ्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सगळ्यांनी व्हिडिओ पाठवा, सगळ्यांना पाठवा. स्वतः सुद्धा बघा, आवडला तर नक्की कमेंट सुद्धा करा आणि जास्तीत जास्त जागृती वाढवा. व्हिडिओ बघितला ना, मैत्रिणीला सांगा अशा अशा प्रकारे तरतूद आहे. कुठे छळ होतोय ना, बिनधास्त कॉल करा, सजग राहा, पोलिसांना सांगा अशा अशा प्रकारची गोष्ट होते. असं जर केलं तरच एक दिवस असा येईल ज्यावेळेस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा भारतातील महिला ही सुखरूप असणार आहे. थोडक्यात सांगू, आपली पण बहीण आहे. आपल्याला वाटतं ना आपली बहीण संरक्षित असावी, तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांच्या बहिणीची पण काळजी घ्या. बरोबर आपली बहीण सुद्धा सुरक्षित राहील. एवढं साधं आणि सोपं आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाहीत.
बाकी तुम्ही सगळेजण भारताचे सुजाण नागरिक आहात, सुज्ञान आहात, प्रगल्भ आहात, समजदार आहात आणि सगळ्यांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहात. ओके, थँक्यू सो मच. इथंच थांबतो. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.